नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या या छोट्याशा रेसिपी ब्लॉगमध्ये। रेस्टॉरंट स्टाईल जेवण बनवतोय, पण तेही हेल्दी आणि पौष्टिक पद्धतीने बनवतोय। ते कसं तर चला बघूयात। मी ते गव्हाचं पीठ, अगदी थोडासा मैदा घेतलाय, चवीनुसार मीठ, पाव चमचा बेकिंग पावडर आणि इथे 3/4 वाटी इतकं दही घेतलंय। दही पिठाला छान चोळून घ्यायचं। तुम्ही इथे पूर्णपणे गव्हाचं पीठ किंवा पूर्णपणे मैदा सुद्धा वापरू शकतात, पण मी इथे साधारण 80% इतकं गव्हाचं पीठ आणि 20% मैदा वापरलाय। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत सैलसर असं हे पीठ भिजवून घ्यायचंय। थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेतलं। आता पीठ झाकून ठेवूयात। तर रेस्टॉरंट स्टाईल भाजी बनवतोय, पण त्यामध्ये आपण काजू, क्रीम कसलाही वापर करणार नाही हो। अगदी घरातल्या साहित्यात ही भाजी बनवून तयार होते आणि चवीला देखील भन्नाट होते। एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीने। मी इथे 4 मध्यम आकाराची पिकलेली टोमॅटो घेतली, ती बारीक चिरून घ्यायची। आता 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो मिक्सरला बारीक प्युरी करून घ्यायची। यामध्ये पाणी घालायचं नाहीये, पाणी न घालताच अगदी बारीक प्युरी करून घेतली आहे। आणि 3 मोठ्या आकाराची मी इथे कांदे घेतलेत। कांदे आपल्याला अगदी बारीक असे चिरून घ्यायचे। जर तुमच्याजवळ चॉपर असेल तर चॉपरच्या मदतीने बारीक करून घेतले तरी सुद्धा चालेल। आता कढईत 1.5 चमचा तेल घातलं आणि 1 चमचा बटर घालायचं। बटर घातल्यामुळे छान अशी टेस्ट येते। जर तुमच्याजवळ बटर नसेल तर 1 चमचा साजूक तूप घातलं तरी सुद्धा चालेल। 1 चमचा जिरे घातले, 2 तेजपान, 2 इंच दालचिनी, 4 ते 5 हिरवी वेलची आणि बारीक चिरून घेतलेला कांदा। कांदा छान परतवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम केली आणि व्यवस्थित कांदा परततोय तोवर मी इथे पनीर सुद्धा कापून घेते। 400 ग्रॅम इतकं मी इथे पनीर घेतलंय। त्याचे चौकोनी असे मी इथे हे क्यूब करून घेतले आणि एका दुसऱ्या पॅनमध्ये 1 चमचाभर बटर घालायचं आणि त्यामध्ये सगळं पनीर टाकून घेऊया। त्यात चवीनुसार मीठ, थोडंसं लाल तिखट, धने पावडर, हळद घालून हाय फ्लेमवरच पनीर आपल्याला 3-4 मिनिटं छान बटरमध्ये परतवून घ्यायचंय। बटर नसेल तर साजूक तूप घाला। व्यवस्थित मी इथे हे मिक्स करून घेते आणि हाय फ्लेमवरच करायचं, गॅसची फ्लेम कमी ठेवायची नाही। याच्याने छान पनीरला टेस्ट येते। आता कांदा सुद्धा छान परतवून झालाय। त्यामध्ये तयार करून घेतलेली टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची। त्यावर 1 चमचाभर मीठ घातलं आणि हा टोमॅटो प्युरी छान व्यवस्थित इथे परतवून घ्यायची। पनीर सुद्धा बघा इथे व्यवस्थित परतवून झालंय। 4 मिनिटांनंतर गॅस बंद केलाय। आता 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा रेग्युलर लाल मिरची पावडर घालायची आहे, पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड घातली आहे। तर ही व्यवस्थित परतवून घ्यायचे। मसाले छान तेल सुटेपर्यंत आपल्याला आता इथे परतवून घ्यायचे। 4-5 मिनिटं मध्यम आचेवर मसाले छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतले की त्यामध्ये 1 वाटी हिरवे वाटाणे घालायचे आणि थोडंसं गरम करून घेतलेलं 1 ग्लास भरून इथे मी पाणी घातलं। पाणी गरम करूनच घालायचं। व्यवस्थित मिक्स करून घेतले। गॅसची फ्लेम कमी करायची, झाकण ठेवून आता हे वाटाणे आपल्याला इथे शिजवून घ्यायचे। आता मी इथे लसूण अगदी बारीक चिरून घेतलाय, कोथिंबीर सुद्धा बारीक करून घेतली। एका वाटीमध्ये बटर मेल्ट करून घेतलं, बटरऐवजी तूप घाला जर नसेल तर। आता हे सर्व त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। 7-8 मिनिटांनंतर बघा छान असं तेल सुटलंय आणि व्यवस्थित वाटाणे देखील आपली शिजली गेली आहेत। आता त्यामध्ये सर्व पनीर टाकून घ्यायचं, व्यवस्थित हलवून घेऊयात। आणि गरजेनुसार यामध्ये आता गरम पाणी करून घालायचं। साधारण 1 ते 1.5 ग्लास इतकं मी इथे गरम पाणी घातलंय। खूप जास्त पातळ सुद्धा बनवायचं नाही, थोडं पाणी कमीच घालायचं। व्यवस्थित हलवून घेतले आणि कमी आचेवर आता भाजी उकळवून घेऊयात। तोवर आता इथं बघा पीठ सुद्धा छान मुरलं गेलंय। 1 मोठ्या आकाराचा गोळा घेतला, तो छान मळून घ्यायचा आणि पिठामध्ये घोळवून पातळ अशी याची चपाती लाटून घ्यायची। हे बघा 1 मोठ्या आकाराची चपाती मी इथे लाटून घेतली। त्यावर आता हे तयार करून घेतलेलं लसूण
बटरमध्ये आपण लसूण आणि कोथिंबीर मिक्स करून घेतली होती ती टाकून घ्यायची आणि त्यावर हे सर्व मी इथे पसरवून घेतले। थोडंसं सुक्कं पीठसुद्धा टाकून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने आपल्याला आता हे फोल्ड करत जायचं आहे। पुढच्या बाजूला न्यायचं व पुन्हा मागच्या साईडने नेऊन अशा पद्धतीने हे फोल्ड करून घ्यायचं आहे। आज आपण बटर गार्लिक लच्छा पराठा बनवतोय आणि तोही गव्हाच्या पिठापासून अगदी थोडासा मैद्याचा आपण इथे वापर केला आहे। जर तुम्हाला मैदा नसेल घालायचा पूर्णपणे गव्हाच्या पिठापासून सुद्धा तुम्ही हा लच्छा पराठा बनवून घेऊ शकतात, पण अगदी रेस्टॉरंटसारखी थोडी टेस्ट यावी त्यासाठी थोडासा मैदा जरूर घाला। आता अशा पद्धतीने फोल्ड करून झाले की थोडेसे असे लांबट आकाराचे ते आपल्याला इथे हाताने ओढून घ्यायचं आणि लांब त्याला आकार द्यायचा आहे आणि एक बोट मध्ये ठेवून अशा पद्धतीने गोलाकार करत त्याचा आता गोळा करून घेऊयात आणि शेवटचं टोक हे खालच्या बाजूने अशा पद्धतीने बंद करायचं आहे म्हणजे पराठा लाटताना सुटा होणार नाही। आता यावर पीठ न घालताच आता हे तूप आपण किंवा ते बटर लावून घेतलंय त्याच्यानेच हे आता बोटांच्या मदतीने थोडासा पसरवून घ्यायचा। शक्यतो हातानेच असा तो थापून बनवला जातो, पण अगदी थोडंसं मी इथे लाटणं फिरवून घेतलं। खूप जास्त पातळ बनवायचं नाही, थोडा जाडसरच ठेवायचा आहे पराठा आणि तवा मी इथे तापवून घेतला त्यावर थोडंसं तूप किंवा बटर घालायचं। गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आणि मध्यम आचेवर आपल्याला हा पराठा तूप किंवा बटर लावून दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचा आहे। गॅस फुल करायचा नाही, पराठा जाडसर असल्यामुळे मध्यम आचेवरच भाजायचा आहे। तोवर आता दुसरा पराठा सुद्धा माझा इथे लाटून झालाय आणि दोन्ही बाजूंना मी इथे साजूक तूप लावून घेते। तूप लावून हे पराठे आता भाजून घेऊयात। एक 10-12 मिनिटांनंतर भाजी सुद्धा छान उकळली आहे। त्यामध्ये आता एक मोठा चमचा कसुरी मेथी हातावर क्रश करून घालायची। सर्वात शेवटी कोथिंबीर घातली। एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मस्तच अशी मटार पनीर आपली घरच्या घरी तयार झाली आहे। यामध्ये काजू क्रीम काही न वापरता तरी सुद्धा रेस्टॉरंट स्टाईल आपली ही मटार पनीरची भाजी आज इथे तयार झाली आहे। मस्तच कलर सुद्धा बघा अगदी मस्त आलाय आणि पराठे सुद्धा आपले इथे तयार झालेत। सारख्याच पद्धतीने सर्व पराठे मी इथे तयार करून घेतले। पराठे फक्त मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी तूप लावून भाजून घेतले की मस्त खुसखुशीत असे हे पराठे तयार होतात। भाजी देखील इथे तयार झाली, आता सर्व करून घेऊयात। याआधी आपण टिफिनच्या खूप साऱ्या रेसिपी शेअर केल्या आहेत, त्याचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून कळवा। पराठे बघा छान असे लेयर्स इथे लच्छा पराठ्याला आपल्या इथे आले आहेत। मस्तच अशी रेस्टॉरंट स्टाईल मटार पनीर आणि त्यासोबत लच्छा पराठा तयार झालाय। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।